जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त टुनकी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. वैजापूर प्रतिनिधी आकाश गोरे. वैजापूर तालुक्यातील टुनकी जिल्हा परिषद शाळेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात शाळेच्या विकासासाठी भविष्यात आणखी कोणते उपक्रम राबविता येतील, तसेच विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख ॲडव्होकेट रमेश पाटील सावंत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील गोरे, उपाध्यक्ष दौलतअण्णा निकम, ग्रामपंचायत सदस्य केडी पाटील निकम यांच्यासह अनेक मान्यवर, पालकवर्ग, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. ते या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, त्यांना चांगलं दीर्घायुष्य या ठिकाणी मिळावं आणि त्यांच्या हातून असाच त्यांच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये जसा विकास, शेतकऱ्यांच्या संबंधीची कर्जमाफी असेल किंवा त्यांच्या करोनाच्या काळामध्ये त्यांनी या राज्यासाठी केलेलं काम असेल, जे की देशामध्ये त्यांचं कौतुक या ठिकाणी एक नंबरचे मुख्यमंत्री म्हणून थोड्या अल्पावधीमध्ये ज्यांचा नावलौकिक झाला त्या काळामध्ये, असे उद्धवजी साहेब ठाकरे यांना चांगलं आयुष्य लाभावं, अशा प्रकारच्या दीर्घ आयुष्य लाभावं अशा प्रकारच्या सदिच्छा देतो आणि उपस्थित सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो. मित्रहो, आपल्या गावाच्या शाळेच्या संदर्भामध्ये आता आपण तुमच्या समोरच सर्वांची सर्व चर्चा या ठिकाणी झालेली. माझ्या माफक अपेक्षा आहे, तुमच्याकडनं काही खूप अपेक्षा केल्या मी असं नाही, परंतु ज्या माफक आहे, आपण शिक्षक या नात्यानं जे काही कर्तव्य पार पडली पाहिजे ती कर्तव्य या ठिकाणी पार पाडावी. राहिला भौतिक सुविधेच्या संबंधीचा विषय, आता आपल्याकडे तिकडं पूर्वीच्या किती 2 खोल्या झालेल्या आहेत, 2 एक 3 आहे, 3 झालेल्या किती 4 खोल्या बांधून पूर्ण झालेल्या आहे आणि 2 खोल्या आता आपण मंजूर केलेल्या आहे आणि त्या आता कामही सुरू झालं असेल, चालू झालंय, म्हणजे अशा टोटल 6 खोल्या होत आहे. 6 खोल्या होत आहे. आपले एकूण वर्ग 7 आहे, 7वी पर्यंत शाळा आहे आणि पुढच्या वर्षी आणखी एक खोली, मार्च नंतर आणखी एक खोली आपल्याला या ठिकाणी टाकतो, म्हणजे 7 वर्गाला आपल्याला 7 खोल्या त्या ठिकाणी होणार आहे. मागच्या वेळेला आलो सर, त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणच्या आता कारण शाळा शिफ्ट होणार आहे, या शाळेवर आपण आता खर्च करत बसण्यापेक्षा त्या शाळेच्या सगळ्या भौतिक सुविधा कशा आपल्याला करता येईल त्यासाठी आपण एक 10 लाख रुपये त्या परिसरामध्ये सगळे गट्टू बसवण्याचं नियोजन आपण केलेलं आहे आणि मार्चपर्यंत, कारण आता अनेक आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आपली टुनकीची जरी नसली तरी आचारसंहिता आता महिन्या 15 दिवसामध्ये लागणार आहे, म्हणून दिवाळीपर्यंत आचारसंहितेचा पिरियड जाणार आहे आणि म्हणून मार्चपर्यंत आपला त्या ठिकाणी गट्टू बसवण्याचं काम पूर्ण होईल. आजच मी इकडे येत असताना एक जिल्हा परिषदेमधून 11 वाजता 11:30 वाजता एक फोन आला. त्यांनी सांगितलं की भाऊ, एक शाळा अशी सांगा की जिथं तुमच्या सर्कलमध्ये की जिथं बिल्डिंग तयार आहे, चांगली बिल्डिंग आहे, परंतु आणखी काही सुविधा करण्याची आवश्यकता आहे. मी पहिलंच टुनकी शाळेचं नाव त्यांना सांगितलं. तशा सर्कलमध्ये भरपूर शाळा आहेत, चांगल्या पण शाळा आहे. आता निमगावची शाळा अतिशय चांगली आहे, एक सावतावाडीची शाळा अतिशय चांगली आहे, परंतु शेवटी मला गावाने, या गावाचा लहानचा मोठं झालो मी, या शाळेमध्ये शिकलो आणि मग त्या शाळेचा नावलौकिक वाढला पाहिजे अशा प्रकारची धारणा माझी आहे आणि म्हणून शाळेसाठी ज्या ज्या भौतिक सुविधा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्या भविष्यामध्ये पूर्ण मी 4-4.5 वर्षाच्या काळामध्ये त्या निश्चितपणानं पूर्ण करेल. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.